आतापर्यंत काढणीसाठी तयार असलेलं पीक, शेतकऱ्याच्या डोळ्यात भरलेली स्वप्न आणि कष्टाचं सोनं जणू त्या शेतात डोलत होतं. पण एका क्षणात निसर्गाने सगळंच हिरावून घेतलं. आज त्या शेतामध्ये ना हिरवळ उरली आहे ना समाधान. फक्त तुटलेल्या आशा, पसरलेली शांतता आणि हतबल झालेला बळीराजा दिसतोय. ज्या पिकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता, ज्याच्या विक्रीतून कर्ज फेडायचं होतं, त्याच पिकाने काही मिनिटांमध्ये साथ सोडली. हे केवळ शेतीची हानी नाही, तर एका शेतकऱ्याच्या स्वप्नांचा कोसळलेला संसारच होता. नक्की कोणकोणत्या भागात आणि कोणत्या पिकांना झालेल्या गारपिटीचा फटका बसला आहे, तसेच हवामान विभागाने कोणकोणत्या भागात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे, जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. धाराशिव जिल्ह्यातील लोहरा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने अक्षरशः कहर केला असून काढणीला आलेलं पीक काही क्षणांमध्येच जमीनदोस्त झाली आहे. विशेषतः त्या भागातील कलिंगडाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेलं, विक्रीसाठी तयार असलेलं कलिंगड गारांच्या प्रचंड मारामुळे तडे जाऊन फुटलं देखील आहे. त्यामुळे बाजारात नेण्याइतकं एकही फळ शिल्लक राहिलेलं नाही. गारांचा आकार लिंबा एवढा मोठा असल्याने पिकावर अक्षरशः हल्ला झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाला सुद्धा शिल्लक राहिला नाही अशी व्यथा शेतकरी सध्या व्यक्त करत आहे आणि त्यांच्या या शब्दांतूनच संपूर्ण परिस्थितीची तीव्रता जाणवते. कलिंगड उत्पादकांचं साधारण 6 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचे देखील सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर गारपिटीनंतर शेतात 4 ते 5 इंच जाडीचा गारांचा थर साचला होता. यावरून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता स्पष्ट होते. या गारपिटीने फक्त कलिंगडाचं नाही तर गहू, ज्वारी, बाजरी यासारखी पिकं देखील पूर्णपणे कोसळली आहेत. केळीच्या बागा देखील या तडाख्यातून वाचू शकल्या नाहीत. आधीच वाढत्या तापमानामुळे त्रस्त असलेला शेतकरी आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडला आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे पावसाचा आणि गारांचा मारा. या दुहेरी संकटामुळे बळीराजाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सरकारकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील होत आहे. कारण केवळ उत्पादनच नाही तर बियाणे, खत, औषधं, मजुरी आणि सिंचन यावर केलेला सर्वच खर्च आता शेतकऱ्याच्या अंगावरती येऊन पडला आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीची मदत हीच शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते. दरम्यान हीच परिस्थिती इतर भागातही दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरामध्ये वादळी पावसासह गारपीट झाली असून द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांच्या घडांवर गाराचा थेट मारा झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अक्कलकोट मध्येही पाऊस आणि गाराचा तडाखा पाहायला मिळाला. काही ठिकाणी या पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी अनेक भागांमध्ये पूर्णपणे शेती उद्ध्वस्त झाली आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे संपूर्ण परिसर गारांनी पांढरा जणू झाला आहे. एखादा मिनी काश्मीरच तयार झाला आहे. या गारपिटीमुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव भागातही गारपिटीचा मोठा फटका बसला असून पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता पुढील हवामानाचा अंदाज पाहता परिस्थिती अजून गंभीर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने 18 आणि 19 मार्च साठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, हिंगोली, नांदेड, अहिल्यानगर, परभणी, बीड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागांमध्ये विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकरी बंधूंनी विशेष सतर्क राहण्याची गरजेचं आहे. या संकटाच्या काळात एकमेकांना साथ देणं, वेळेवर माहिती मिळवणं आणि योग्य खबरदारी घेणं हीच गरज आहे. तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? पाऊस, गारपीट किंवा ढगाळ वातावरण आहे का? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशीच शेती संबंधित महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळवत राहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.